नमस्कार, महाभारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मी सुशील वाघमारे। आज आपण आहोत महांडोळ या ठिकाणी। चाकूर तालुक्यातलं हे महांडोळ गाव आहे आणि या महांडोळ गावामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी श्रावण महिन्याच्या मंगल प्रसंगी या ठिकाणी नंदीची स्थापना या ठिकाणी मंदिरामध्ये केली जात आहे आणि माझ्यासोबत या ठिकाणचे भाविक भक्त आहेत। नेमक्या काय त्यांच्या मनामध्ये भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण थेट त्यांच्यापर्यंत पोहोचलोत। पाहूया त्यांचं मत काय आहे। सर, काय सांगाल, या ठिकाणी काय उपक्रम आपण राबवत आहात? महांडोळ या नगरीमध्ये आम्ही महादेवाच्या समोरील नवीन नंदीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आम्ही सर्व गाववाले मिळून खूप असा प्रयत्न केला। सर्व गावातील लहान थोर सर्व कुटुंबाने या नवीन नंदीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आर्थिक सहकार्य एवढं सुंदर झालं। जवळजवळ प्रत्येकाने, शेतकरी असो, मोलमजुरीचा कोणी माणूस असो, स्त्री असो, पुरुष असो, यांनी एक आपल्या खारीचा वाटा अशा पद्धतीने भरीव अशी मदत करून, आर्थिक मदत करून, मार्बल फळसी, कळसाला सुद्धा रंग, मारुतीचं मंदिर, महादेवाचं मंदिर कलर करण्यात आले। त्याने जवळजवळ 2.5 लाखापासून ते 11 रुपयापर्यंतची मदत केली आणि सर्व गावाल्याचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो। या ठिकाणी तन मन धन लावून या ठिकाणी या नंदीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। खूप असा आम्हाला सर्व गाववाल्यांना आनंद वाटत आहे। म्हणून टाळ्याच्या गजरामध्ये हर 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 महादेव। मनामध्ये काय भावना आहेत या आमच्या सर्व गाववाल्याच्या मनामध्ये की महादेव या ठिकाणी अवतरलेला आहे, नंदी या ठिकाणी अवतरलेला आहे। आमची जेवढी मनोकामना आहे ते आज पूर्ण झालेली आहे। महादेव या ठिकाणी प्रत्यक्ष आलेले आहे, नंदी या ठिकाणी प्रत्यक्ष आलेले आहे। या ठिकाणी मनोकामना मी या ठिकाणी आनंद व्यक्त करत आहे। निश्चितपणे या ठिकाणी जणू काही यांच्या मनामध्ये नंदी, महादेवाचा जो नंदी आहे हा या ठिकाणी अवतरतो की काय, अशाच प्रकारची यांच्या मनामध्ये भावना आहे। आमच्या महादेवाच्या समोर नदी आहे, गंगा आहे, गंगेचा उगम आहे। आम्हाला इथं सगळंच इथं म्हणजे शुद्ध होऊनच पुढे आम्हाला महादेवाचं दर्शन होते। हेच आमच्या महादेवाची ख्याती। या ठिकाणी 3 नद्यांचा संगम या महादेवाच्या मंदिराच्या समोर आहे आणि त्यामुळे इथे त्रिवेणी संगम असणाऱ्या हे मंदिर या ठिकाणी आहे आणि प्रत्येक जण या मंदिराकडे जात असताना पाण्यात न जातं, त्यामुळे त्यांच्या मनातली आज हे सांगणार आहे की आमच्या महादेवाचा इतिहास काय आहे। या ठिकाणी पूर्ण आज दिसतोय परिसर ही बेलाची झाडी होती, पूर्वज सांगतात, आणि त्या बेलाच्या झाडीमध्ये एक पूर्वांतराने इथं झोपड्या बसल्या, नदी व्हायला सुरुवात झाली। ते बेलाची झाडी जेव्हा तोडायला सुरू केलं तेव्हा हे सापडलेला महादेव आहे, शिवलिंग प्राप्त झालेला। हे काही असं पुन्हा आणून स्थापन केलेलं नाही। मग गावातल्यानी त्याच ठिकाणी एक साधं मंदिर बांधून महादेव तयार केला। हे आजचा महादेव नाही, कवा कुठून आलेला कुणालाच पत्ता नाही। म्हणून हा महादेव भक्ताची पूर्ण इच्छा पुरवतो असा आत्तापर्यंतच्या कुणालाही एकाला विचारा, त्यानं सांगल। बाई, लेकी, भक्तजन, म्हातारे, बंधू, शिक्षक, कलेक्टर, कोणी असू दे आमच्या गावात झालेला त्याला विचारा कुणाचा प्रसाद आहे तर महादेवाचा म्हणतील, अशी हिस्ट्री। आणि तोपासून वर्षाला नामसप्ताह या ठिकाणी दरवर्षी शिवरात्रीला होत असतो। किती वर्ष झालं ते सापडून? हे किती वर्ष झाले हे कुणालाच माहीत नाही। प्राचीन मंदिर आहे, आम्हाला काहीच माहीत नाही। किंवा आमच्या पूर्वजाला, दादाला बी विचारलं, आमच्या आज्याला विचारलं, बाबा आधीच होतं म्हणतात। अशी एवढी प्राचीन हे संस्कृती लाभलेली आहे महादेवाला। आणि महत्वाचं नदीच्या संगमावर आहे, इथं नदीचा संगम आहे या ठिकाणी, 3 नद्याचा, आणि त्या संगमावर हे मंदिर आहे। म्हणून विशिष्ट हे पुण्याचं फळ। या काय झालं, बऱ्याच वर्षापासून ती मूर्ती जरा बंगली होती, नंदीची मूर्ती। मग बसवा म्हणण्यामध्ये आमच्या गावचे हरिश्चंद्र गुरुजी, आम्ही काही 4-5 माणसं बसलो, त्यांनी कल्पना मांडली आपण एक मूर्ती आणू। हे 3 वर्ष झालं चाललं होतं। मग त्याच्यामध्ये कसं होईल हे द्यायला सुरुवात केले। स्वइच्छा कुणालाच मागितलेलं नाही किंवा तुम्ही एवढेच द्या असं कुणाला म्हणलं नाही। जवळजवळ संपूर्ण 25-30-35 लाख रुपये जमा झाले। मग मंदिराचा जीर्णोद्धार करावा आणि हे आपलं फरशी करावी। आज तुम्ही केवळ जीर्णोद्धार केलाय का नंदीची प्रतिष्ठापना? नंदीची प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं महादेवाच्या आणि मारुतीचा जीर्णोद्धार झाला।
निश्चितपणे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर एकूणच अशी या ठिकाणी वस्तुस्थिती आहे. हे मंदिर आहे हे अतिशय प्राचीन असं मंदिर आहे. या ठिकाणची मूर्ती देखील प्राचीन आहे आणि खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीला लाभलेलं हे जे वैभव असल्याचं या ठिकाणी दिसून येतं आहे. कारण या संस्कृतीमध्ये वावरत असताना आज पूर्वीचे शिलालेख असतील किंवा पूर्वीच्या मूर्ती असतील या इथल्या मातीमध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी अशाच प्रकारे या ठिकाणी सापडलेली ही जी मूर्ती आहे अनादी काळापासून या ठिकाणी आहे. मागील 2-3 पिढ्यापासून हे मंदिर याच ठिकाणी स्थित आहे. परंतु या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये मात्र जागृत भावना या मंदिराप्रती अतिशय श्रद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आज महादेव मंदिर येथे नंदी प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होतोय. या सोहळ्यामध्ये सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी येऊन खूप सारी आता जनसमुदाय या ठिकाणी जमा झालेला आहे आणि सर्वांना या आजच्या दिवशी पूर्ण गावभर पूर्ण त्याचं एक मिरवणूक झालेली आहे आणि परत या ठिकाणी महाप्रसाद आहे, विधी झालेली आहे आणि या ठिकाणी मंदिरासाठी आपले लाडके आमदार बाबासाहेबजी पाटील यांच्याकडून आत्ता नुकतंच आमदार फंडातून 20 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि या निधी एक दिवाळीपर्यंत हे काम चालू होण्याची शक्यता आहे. भाविक भक्ताकडून किंवा आमच्या नागरिकाकडून आभार मानायचा आहे. खूप आनंद म्हणजे हर्षोल्लास आहे. म्हणजे असं मनात मावत नाही आनंद एवढा आहे. इतके गावकरी इतक्या मोठ्या संख्येने इतक्या भक्तिभावाने ह्या मिरवणुकीमध्ये ह्या कार्यक्रमात सहभागी झाले. ॲक्च्युली हे आमचं महादेव मंदिर जे आहे मांडोळचं हे अतिप्राचीन खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे. ह्या पंचक्रोशीमध्ये महाशिवरात्रीच्या वेळेला इथे सप्ताह असतो. त्यावेळेला खूप मोठी यात्रा असते आणि सगळे लोकांचे हे एक दैवत आहे. जाती धर्म पंथ ह्याच्यामध्ये काही नाही. ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर वृद्ध आबाल सगळेच सामील झाले. त्याच्यामध्ये कुठल्याही धर्माचा जातीचा कुठला काही संबंध नाही. खूप आनंद वाटतो. काय वाटतंय आपण गाव सोडून गेलात आणि गाव सोडून शहरामध्ये गडगंज अशा शहरामध्ये वसलेल्या शहरामध्ये आपण आहात हो. आणि आज आपण गावाकडे आल्यानंतर काय वाटतंय आपल्या गावाच्या मातीविषयी काय वाटतं? अगदी बरोबर. मी ह्याच गावात जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलो. खूप गरिबीमध्ये शिकलो आणि नंतर मी हळूहळू प्रगती करून मी संभाजीनगरमध्ये माझा कारखाना आहे. पण मला गावातली नाळ जी आहे ते जुडलेली आहे. मला इथे आल्याशिवाय करमतच नाही. इथल्या लोकांशी संवाद साधल्याशिवाय करमत नाही. मग सगळे वयोवृद्ध असतील छोटे मुलं असतील सगळ्यांना मी भेटून मला आनंद मिळतो. म्हणून माझा स्वार्थ असा आहे की यांच्या सानिध्यात आले की मला आनंद भेटतो. खूप छान वाटते. खूप एवढे लोक जमा झाले. खूप आनंद वाटतो. बऱ्याच दिवसापासून या गावामध्ये अशा प्रकारचा कोणता कार्यक्रम झालेला नव्हता आणि या कार्यक्रमामध्ये पूर्ण गावकरी बाईलेकी या सर्वांना एकत्र आणण्याचं या सर्व जे पुढारी होते पुढं कार्य करणारे त्यांनी हे सर्व काम व्यवस्थित केलं आणि मला लातूरमध्ये राहत असताना देखील सतत गावची आठवण येते आणि प्रत्येक भेटलेला आपुलकीनं माझ्या पाठीवर थाप मारतात. मला आनंद होतो. येवलेसे रोप लावेले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी. ज्यावेळेस मी आणि चंद्रगुरुजीने हरिपाठ सुरू केला पहिल्यांदा गाव बसल्यापासून या गावात हरिपाठ नव्हता आणि आम्ही दोघं रिटायर एकत्र येऊन हरिपाठ सुरू झाली आणि त्या हरिपाठाचं फलित म्हणजे आजचा हा कार्यक्रम आहे. विद्यार्थी समूह घेऊन आपण या ठिकाणी सामील झालात. मनामध्ये काय आनंद आहे? तर या ठिकाणी ग्रामस्थाबरोबर आमच्याही शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहापणे सहभाग नोंदवला आणि या ठिकाणी शाळेलाच म्हणजे ग्रामस्थांनी म्हणजे महादेव मंदिरालाच नाही तर आमच्या शाळेला देखील या विद्यार्थ्यासाठी जवळजवळ 2.25 लाखाचा लोकवाटा जमा करून शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं गावाच्या बरोबर आमचंही काहीतरी देणं लागतं म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या शाळेतील विद्यार्थी राम लक्ष्मण सीता महादेव पार्वती विठ्ठल रुक्मिणी अशा वेगवेगळ्या वेशभूषा करून आम्ही या ग्रामस्थाबरोबर या धार्मिक कार्यक्रमाला सामील झालो आहोत. माहेरी आलेल्या या महिलांच्या मनामध्ये काय भावना आहेत देखील माहेरी राहिलेल्या आहेत. गावाच्या या जाज्वल मंदिरामध्ये आज या ठिकाणी नंदीची प्रतिष्ठापना होत आहे. काय भावना आहेत मनामध्ये? मी सुनीता केंद्रे बोलते. मी इथली सासरवाशिनी आहे. मला असं वाटतं की असा सोहळा कुठेच होणार नाही
ना भूतो ना भविष्यती असा सोहळा झाला आहे. मनामध्ये कसा आनंद मनामध्ये आहे? खूप खूप गगनात मावेन असा आनंद आहे. मी अनुराधा माधव पांचाळ नावंदीवरून, मी इथली लेक आहे आणि असा सोहळा माझ्या माहेरी का खूप छान छान असा स्वर्गामध्ये सुद्धा होणार नाही, ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. खूप खूप माझ्या माहेरविषयी मी काय बोला, माझ्याविषयी मला काही समजत नाही आणि खूप आनंद होतोय मला आज. निश्चितपणे या प्रत्येक महिलेच्या मनामध्ये खूप मोठा आनंद आहे. काय सांगाल? हॅलो, मी विद्या कोरे बोलते. माझं सासर पण हेच आहे आणि माहेर पण हेच आहे, पण मी जन्मल्यापासून मी असा सोहळा पाहिलेला नाही आणि जन्मल्यापासून आतापर्यंत प्रत्येकाने केले सप्ते, पण आजपर्यंत कोणी बहिणीवाला साड्या नेसवलं नाही, पण गावात सगळ्यांना साड्या नेसवल्या. निश्चितपणे या ठिकाणी मनामध्ये खूप 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 अशा प्रकारचा आनंद या ठिकाणी दिसतोय. काय वाटतं अजमेर? छान वाटतं. छान वाटतं. मी शिंदू बालाजी मुंडे बोलते. पंढरीच्या लोका किती मारू हका, त्याप्रमाणे जसे माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी, त्याप्रमाणेच आज आमच्या माहेरामध्ये जसे माझे माहेर मांडूळ आहे कैलास पर्वत, शंकराची इथे प्राणप्रतिष्ठा झाली आणि इथं नंदीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्ताने आम्ही इथे सर्व बायलेकी जमलेलो आहोत आणि आम्हाला खूप आनंद होतो आणि आमच्या मनासारखं म्हणजे आम्हाला इथं उल्हासानं बागडू शकतो, उघडू शकतो. आम्हाला इथे कोणाच गोष्टीची भीती नाही, कारण आमचं इथं माहेर आहे. जसं आपण पंढरीच्या वारीमध्ये गेल्यानंतर आपण मनसोक्त राहतो, त्याप्रमाणे आज आमच्या माहेरामध्ये येऊन आम्ही आनंदाने आमच्या मनसोक्त आम्ही काय आम्हाला खेळू वाटेल, उघडू वाटेल, नाचू वाटेल, त्याप्रमाणे आम्ही इथे उल्हास घेऊ शकतो. आणि हे आमच्या गावकऱ्यांनी सर्वांनी इथे मेळ करून आणलेला आहे आणि आम्ही सर्व बालिकेला एकत्र केले आहेत. ज्या आमच्या आत्या ते आम्हाला माहीत नाही, त्यांच्यासुद्धा आज आम्हाला इथं ओळखी झाल्या, भेटी झाल्या आणि आम्हाला हे पाहून सर्व आनंद होत आहे. आज लहान हो लहान हो लहान हो हारी, ये नाही बरी न माझा भ्रतार घरी. मी एवढंच बोलणार आहे, मी काहीच बोलणार नाही. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी या महिलांच्या मनामध्ये आपल्या माहेरविषयी प्रचंड आदर आहे. ज्यावेळी भक्ती आणि शक्तीचा संगम होत असतो त्यावेळी अशा प्रकारच्या भावना मनामध्ये निर्माण होत असतात. अशाच प्रकारच्या भावना इथल्या प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये आज उत्सुकतेनं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन रुपेशसह सुशील वाघमारे, महावार्ता न्यूज, चाकूर, लातूर.